कोल्हापूरमधील दिगंबर जैन बोर्डिंग यांच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दिगंबर जैन बोर्डिंगकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांच्या विचाराची पिढी घडावी या उद्देशानं दरवर्षी स्पर्धा आयोजित केल्या जात असून यंदाचं हे स्पर्धेचं 25वं वर्ष आहे. 21 सप्टेंबर रोजी दिगंबर जैन बोर्डिंग या ठिकाणी सकाळी 10 वाजता ही स्पर्धा होणार आहे. यासाठी 50 रुपये इतकी नोंदणी फी आकारली जाणार असून 19 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे, अशी माहिती दिगंबर जैन बोर्डिंगचे सुप्रिटेंडंट अतुल होनोले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी शिक्षणाचा बदलता प्रवाह आणि कर्मवीर, धार्मिक श्रद्धा, वन्यजीवांचा हक्क आणि कायदा, महादेवी हत्तीण प्रकरणाचा धडा, नात्याचं बदलतं स्वरूप, भारतीय कुटुंब व्यवस्था टिकेल काय, वाचन संस्कृतीचा ऱ्हास आणि मनाची सुसंस्कृत बांधणी, रस्ते विकासाच्या महामार्गात शेतकरी पिचतोय, देशाचं 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचा इतिहास रचला जातोय की पुसला जातोय असे 7 विषय देण्यात आलेत. प्रथम क्रमांकाला 15,000, द्वितीय क्रमांकाला 10,000, तृतीय क्रमांकाला 5,000 आणि स्मृतिचषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा बदलता प्रवाह आणि कर्मवीर या विषयासाठी 2100 रुपये विशेष पारितोषिक ठेवण्यात आले. स्पर्धकाला 7 मिनिटं इतका वेळ दिला जाणार असून या स्पर्धेत एका महाविद्यालयाकडून फक्त 2 विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी नाव नोंदणी करण्यासाठी कुबेर शेडमाळे 94 23 80 0108 आणि जयवंत कोले 95 52 35 05 27 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान कोल्हापुरातील CBS स्टँडवर असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त करत याकडं महानगरपालिकेनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला विजयकुमार शेट्टी, सूर्यकांत पाटील, प्रफुल्ल चमकले, जयवंत कोले आदी उपस्थित होते.